नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। हिंगोलीत पोलीस शिपायाकडून पत्नी मुलासह सासू आणि मेहुण्यावर गोळीबार। पत्नी मयुरी मुकाडे हिचा मृत्यू तर मुलासह सासू मेहुण्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकच्या सिडको परिसरात दुकानदाराकडून 8 वर्षाच्या मुलाला जबर मारहाण। लहान मुलांकडून दुकानातील साहित्य पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याचा संतापजनक प्रकार, आरोपी अटकेत। धुळ्याच्या शिरपूरचे कळमसरे येथे 2 गटात हाणामारी, 8 जण जखमी, 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती। नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, दिंडोरी पोलिसांची कारवाई, 20,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त। वर्धा जिल्ह्यात वर्षभरात 7 लाचखोरांवर कारवाई, एसीबीकडून सापळा रचत लाच स्वीकारताना अटक। येवल्यात नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई, 19 नायलॉन मांजाचे बंडल जप्त, 2 जण ताब्यात। बनावट पास विक्रीचा प्रकार उघडकीस, साईबाबा संस्थानाच्या प्रकाशन विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग, अनेक दिवसांपासून बनावट पास विक्रीचा गोरखधंदा सुरू असण्याची शक्यता। वर्ध्यात इंस्टाग्रामवरील ओळखीतून महिलेची 27 लाखांची फसवणूक, महिलेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल। गोंदिया शहरात चोरट्यांचा सुळसुळाट, गोवर्धन चौकातील घरातून 72,000चे दागिने लंपास, अज्ञात आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगावमध्ये डंपरच्या धडकेत 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण, डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे जवान शुभम घाडगे अनंतात विलीन, पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातात जवान घाडगे शहीद। अमरावती जिल्ह्यात दर्यापूर बस आगाराकडून फेऱ्यांना उशीर, विद्यार्थी आणि प्रवाशांची तारंबळ, संतप्त विद्यार्थ्यांकडून बस स्थानक परिसरात रास्ता रोको। बुलढाण्यात कपाशीच्या खुंटीपासून जैविक कोळसा बनवण्याचं काम, कृषी सारथी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण। कांदा उत्पादक शेतकऱ्यावर दुहेरी संकट, दर घसरणीनंतर आता अस्मानी संकट, नाशिक जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज। सोलापुरात कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले, कांद्याला 25 ते 30 रुपये भाव, बाजार समितीला 350 गाड्यांची आवक। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात युरिया खताचा तुटवडा, रब्बी हंगामातील पिकं जोमात असताना शेतकरी चिंतेत, खतासाठी शेतकऱ्यांची इतर ठिकाणी शोधाशोध। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 8,285 रुपयांचा भाव, नव्या तुरीच्या दरात 800 रुपयांची वाढ। अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीत आज 80,000 कांदा गोण्यांची आवक, विक्रमी गोण्यांची आवक झाल्याने भाव कोसळले। नांदेडच्या बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने फुलगोबीला कवडी मोलभाव, फुलगोबी उत्पादक शेतकरी अडचणीत। भाजीपाल्याची भंडारा बाजारपेठेत आवक वाढली, भाजीपाल्याचे दर 50% घसरले। वाशिम बाजारात वटाण्याच्या शेंगांना मागणी वाढली, शेंगांची 100 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। जळगावच्या यावलमध्ये संजय गांधी निराधार शाखेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी लाभार्थ्यांची गर्दी। धुळ्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण, शहरावर धुक्याची चादर, उद्या आणि परवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। भंडारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण, किमान तापमानात वाढ, जिल्ह्यात 2 दिवसात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनीतून पहिला आवर्तन सोडण्यात येणार, उजनीतून भीमा नदी 2000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या बुरीत 19व्या धम्म परिषदेचं आयोजन, सिद्धार्थ हत्ती अमीरींच्या हस्ते उद्घाटन। धाराशिवच्या उमरगा नगर परिषदेतील जलकुंभाचं काम थांबवलं, सभागृहाच्या सौंदर्याला अडथळा निर्माण होत असल्यानं काम थांबवलं। गडचिरोली श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीकडून शिबिराचं आयोजन, विकलांग व्यक्तींना मोफत सहाय्य उपकरणांचं वाटप, CSR आणि सर्च शोधग्राम यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिर। गोंदियात शक्ती दिनानिमित्त आदिवासी बांधवांची भव्य रॅली, आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्य सादर। सांगलीच्या जतमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि अन्य राज्यातूनही भाविक दाखल।
नाशिकच्या बागलाणकरांचे आराध्य दैवत मामलेदार यशवंत महाराजांच्या यात्रेला सुरुवात. सटाणा शहरात 137वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा. सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता भाविकांना दर्शनासाठी 5 जानेवारीपर्यंत 24 तास सुरू राहणार. संभाव्य गर्दी लक्षात घेता रस्ता वाहतुकीस खुला. नांदेडमधील माळेगावच्या यात्रेला 29 डिसेंबरपासून सुरुवात होणार. यात्रेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण. माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान पत्नी सागरिका घाटगेसह साईंच्या दरबारी. सर्वांचं चांगलं व्हावं हीच प्रार्थना. झहीर खान याची माध्यमांना प्रतिक्रिया. अमरावतीच्या करीना थापाचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान. 17 वर्षीय धाडसी करीनाने आगीतून अनेक जणांचे प्राण वाचवले होते. सीव्ही रमण फिरत्या विज्ञान प्रदर्शनाला वाशिमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदर्शनाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचं सहकार्य. नाताळ आणि 31 डिसेंबरच्या निमित्ताने पर्यटकांची कोकणाला पसंती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातून पर्यटक सिंधुदुर्गात दाखल. भंडाऱ्याच्या रावणवाडीतील जलाशयाला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध.